मटकीची मिसळ खाल्ली आहे, पण तुम्हाला माहिती आहे का हो, बटाट्याची सुद्धा मिसळ असते. खूप सुंदर आणि अगदी तुम्हाला वाटणार सुद्धा नाही, इतक्या सोप्या पद्धतीने ही तयार होते. आपण आमटी तयार करतो ना, त्याच पद्धतीनं ही मिसळ तयार करायची. खूप चवीला लागते. विशेष म्हणजे तुमच्या घरातल्या लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना खूप आवडणार. कारण आपल्याला सुद्धा जास्त कष्ट करावे लागणार नाही. आपण खुश तर जेवणसुद्धा छान चवीला होतं. तर उभारून उभारून खाऊन कंटाळा आला म्हणून बसून सुद्धा असा इथं ताव मारला आहे आमच्या घरातल्या मुलांनी. तर एखादी गोष्ट चांगली झाली तरच मग त्यावर तुटून पडली जातात. तर काय केलं आहे, तर सोपी का म्हणत आहे मी बरं का. तर इथं घेतलं आहे बटाटे शिजवून. एक बटाटा घेतला आहे मीडियम साईजचा, शिजवून घेतला. गिर असा शिजवून घ्यायचा. काही जास्त सामान वापरायची गरज नाही ही मिसळ तयार करण्यासाठी. मटकीची करतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी कष्टाचं असं हे मिसळ करायची प्रोसेस आहे. तर बटाटा सोलून घेतला, शिजवून घेतला होता अगोदर. सोलून घ्यायचे, कट मारून घ्यायचे, बारीक बारीक कट मारून घ्यायचे किंवा हातानं थोडासा चुरगळला तरीसुद्धा चालतो. तर इथं मी कट मारून घेत आहे. गिर शिजवायचा बटाटा आणि नंतरच मग ह्याचं आपण मिसळ तयार करणार आहोत. तर यामध्ये काय करायचं, फोडणी देण्यासाठी अगदी आमटी असते ना त्याच पद्धतीनं ही मिसळ करायची. तेल फक्त जास्त वापरायचं. इथं 2 पळी तेल घातलं आहे. जिरे घालायचं, जिरे छान तडतडून द्यायचं. त्यामध्ये घालायचा लसूण भरपूर, लसणाचा इथं जास्त वापर करायचा. हळद घालायची आणि कांदा लसूण मसाला वापरायचा. लाल तिखट असताना काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना त्याचा न वापर करता घरामध्ये लाल जी चटणी असते ती हे वापरायची, म्हणजे ह्याला छान टेस्ट येते. बटाटा आहे तो शिजवलेला ह्यामध्ये घालायचा, परतून घ्यायचा. आता काय झालं आहे, उद्या रविवारीच आहे आणि रविवारी आपल्याला कसं रोज डबे करून कंटाळा येतो आणि आपल्याला कमी कष्टाचं काहीतरी पाहिजे असेल तर ही रेसिपी सेव्ह करा आणि नक्की करा. घरातल्यांना खूप आवडेल. फरसाणा किंवा शेव असते किंवा बारीक 0 नंबरची शेव असते, कुठलीही शेव बरोबर ही मिसळ सुंदर लागते. त्यामुळे घालायचं ही मिसळीचा मसाला किंवा कुठलाही घरामध्ये असेल तो मसाला वापरला तरी चालतो. गरम मसाला असू दे, गोडा मसाला असू दे, कोणताही मसाला यामध्ये ॲड करा. असं सुद्धा छान लागतं बिना मसाल्याचं. कोथिंबीर घालायचं, पाणी घातलं होतं. अगदी ह्यामध्ये काही घातलं नाही मी, कांदा घातला नाही, टमाटर घातला नाही, काहीसुद्धा यूज न करता ही आमटी तयार केली आहे. तर थोडासा मिसळचा मसाला घातला होता, तर्री आली आहे मस्त अशी. जास्त तर्री यायची सुद्धा गरज नाही. विशेष म्हणजे ह्या चवीलाच खूप महत्त्व आहे. लसूण भरपूर, हे बटाटा आणि कांदा लसूण मसाला ह्याच्यामुळंच छान असं ह्याला चव आली आहे. तर आता सर्व कसं करायचं, तर हे घातले आहे शेव. तर आमच्या घरामध्ये लसूण शेव होती त्यामुळे छानच चव लागली आहे, लसणाचा फ्लेवर येतो. किंवा आपली फरसाणा असतो तो सुद्धा घेतला तर चालतो. त्यामध्ये घालायचा हा रस्सा आपण तयार केला आहे बटाट्याचा, तो बटाटा सकट रस्सा घालायचा. कोथिंबीर घालायची, कांदा घालायचा, थोडीशी वरची तर्री घालायची आणि थोडंसं आणि क्रंची लागण्यासाठी ही शेव घालून घ्यायची. तयार झाला आहे आपला असा बटाटा मसाला. खोबऱ्याची चटणी तयार केली ती वरून सर्व केली आहे, त्यामुळे छान टेस्ट येते. पाव घेतला आहे, मस्त असं चवीला झालं. तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.